नमस्कार मित्रांनो, मनमौजी जुगाडच्या या भागात तुमचं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे एक अशा व्यक्तीची ज्याच्यावर अनंत अडचणी आल्या, पण त्यांनी आयुष्यात कधी हार मानली नाही. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट शिकून बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि आता ती व्यक्ती स्वतः एक कॅफे मालक आहे. चला तर मग भेटूया नंदन पुरोहित यांना, ज्यांनी आपल्या संघर्षाचा प्रवास प्रत्येक वळणावर सिद्ध केला आहे. नंदन, कसं वाटतंय? नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय? छान, असं बरं वाटतंय काहीतरी आपल्याबद्दल बोलण्याविषयी. अच्छा. बरं, मग आज कशी झाली दिवसाची सुरुवात? सुरुवात संडे, हॉटेल लाईफ. सगळ्यात अच्छा. पहिले उठावं लागतं. अच्छा. सामान आणायचं, स्टाफचा फॉलोअप घ्यायचा, हा. कस्टमर येणं स्टार्ट होऊन जातं, त्याच्या आधी सगळं प्रिपरेशन असतं. हा. शेफ वगैरे आले का नाही, ग्रेव्ही हा. सगळं रेडी करायचं आपलं. संडे म्हटलं क्राऊड पण तसा असतो. तर तुमचं कॅफे आहे, तर मग तुमच्या कॅफे विषयी थोडक्यात सांगा. माझं कॅफे ऑलमोस्ट आता मी 6 महिन्यापासून रन करतोय. बरं. 6 महिन्यापासून माझ्याकडे 3 स्टाफ आहे. ऑलमोस्ट मी धरून 4 जण आम्ही. कॅफेचं नाव म्हणजे आडनावावरूनच आपल्या पुरोहित म्हटल्यावरती मारवाडी, एकदम प्युअर व्हेज हॉटेल. पूर्ण प्युअर व्हेज कॅफे, आयटम्स वगैरे सगळं आपल्याकडे. अच्छा. बर, मग आता तुमची शालेय सुरुवात कशी होती? म्हणजे शाळेचं काय एखादा अनुभव आहे का तुमचा लहानपणाचा? सुरुवात म्हणजे माझी केजी पासून सेंट झेवियर्स मध्ये. बर. देवाली गावातून, म्हणजे आमचं निवासस्थान होतं देवाली गाव. सगळ्यात कमी पोरं तिथून येणार आहे. अच्छा. देवाली गावातून म्हणजे एकदम सिलेक्टेड पोर होते का ज्याचे इंग्लिश स्कूल, कॉन्व्हेंट मध्ये वगैरे जाणार आहे. तिथून जर्नी स्टार्ट होती. केजी फर्स्ट तिथून 8th पर्यंत गेलो, 9th पर्यंत गेलो. थोडस म्हणजे होत गेलो, पुढे पास होत गेलो. स्टडीज मध्ये कधी इंटरेस्ट होता, कधी नव्हता. त्यानंतर 9th पर्यंत फायनल झेवियर्स बघायला भेटली आम्हाला. 9th नंतर ऑलमोस्ट म्हणजे फेल झालो आम्ही 9th. त्याच्यानंतर स्कूलचं काहीच नाही. तिथून मग एक्सटर्नल गेलो आम्ही. 10th एक्सटर्नल केली. स्कूलवाल्यांनी नाही सांगून दिलं का आम्ही नाही बसवणार. तिथून 10th आम्ही एक्सटर्नल दिली बाहेरच्या स्कूल मधून वगैरे सगळी. ओके. मग म्हणजे 9वीत जेव्हा नापास झालं तेव्हा काय वाटलं होतं? म्हणजे त्या क्षणाचं काय नेमकं वास्तव काय होतं एक्झॅक्टली? त्या क्षणाचं म्हणजे त्यावेळेस काहीच, म्हणजे काय करावं असं होतं पुढचं. का आता आपल्या त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठं दुःख म्हणजे एकच, का नापास झालेल्याचं वाईट नव्हतं वाटत. वाईट फक्त एवढंच होतं का आपण परत 9वीत बसणार, आपल्या सोबतचे पोरं पुढे जाणार, मग कसं करायचं. नापास झालो त्याचं काय झालं, माणसाचं चालू असतं कधी पुढं कधी मागं. ठीक आहे, तो एक समजूतदारपणा घेऊन टाकलाच त्यावेळेस. पण त्यावेळेस मनामध्ये एकच गोष्ट फक्त, का आपण मागं बसतो आणि आपल्या सोबतचे पुढे जातील, मग काय होणार. सोबतचे पुढं राहतील, 10th मध्ये दिसतील, आपण परत 9th मध्ये. एक तो नंतर तीच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये सारखी. आणि त्यावेळेस थोडं काय फॅमिली मेंबर्स म्हणून काही जणांनी स्टँड घेऊन का नाही 9th नाही करायची, आता 10th मध्ये पुढे जायचं. 10th मध्ये एक्सटर्नल ऍडमिशन वगैरे स्कूलवाल्यांशी बोलले, सगळे वडील वगैरे बोलले काही होऊ शकतं का वगैरे. स्कूलवाल्यांनी नाही सांगून दिल्यामुळे मग फायनली 10th आम्ही एक्सटर्नलच केली. अच्छा. म्हणजे मग या सगळ्या गोष्टीला घरच्यांचा सपोर्ट होता का? घरच्यांचा म्हणजे सांगायला असं नाही का घरच्यांचा सपोर्ट आहे. माझी म्हणजे आई पण होती. आईचं म्हणणं होतं 9वीतच बसवायचं परत. बरं. बाकीच्यांचं बी XYZ म्हणजे नातेवाईक वगैरे जे पण कोणी होते आमचे, त्यांचं म्हणणं तेच 9वीतच बसवा. पप्पांना म्हणणं होतं का त्यावेळेस. तर माझे वडील त्यावेळेस पण काही नाही बोलले, आणि आजपर्यंत पण माझे वडील मला कधीच नाही बोलले. काही बोलत नाही. ओके. तुला काय करायचंय, कसं करायचंय, तू काय करणार. म्हणजे तिथून पण माझ्या वडिलांचं एवढंच होतं का तुला जे करायचं ते तू कर. तिथपर्यंत मी आहे सोबत, जे पण काही करायचं बस, बाकी तुला जे करायचं ते करणं. तिथून सगळ्यांचं काही मत नाही. मग त्यावेळेस माझे काका, माझे काकू, त्यांचं ते चाललं का नाही करायची 9वी, आपल्याला एक्सटर्नलच द्यायचं, एक्सटर्नल करायचं. मग तिथून आम्ही एक्सटर्नलचे फॉर्म वगैरे भरले, सगळं केलं. बरं. तिथून मग तुमची सुरुवात एक्सटर्नल द्यायची 10वी. अच्छा. ट्युशनला बसायचं पूर्ण दिवस, सकाळी जायचं. त्यावेळेस आमच्या कत्रे मॅडमची ट्युशन सगळ्यात स्ट्रिक्ट. अच्छा. म्हणजे सगळीकडे ट्युशन फिरल्यावर आम्ही ती फायनल केली का तिथंच बसायचं ट्युशनला. सकाळी 8ला जायचं, 2 वाजता यायचं, परत 4ला जायचं, रात्री 9 पर्यंत ट्युशन मध्ये, एकदम स्कूल रुटीन सारखं. अच्छा. आता 10वी झाली, मग 10वी नंतरचा प्रवास कसा होता? 10वी नंतरचा प्रवास कॉलेज लाईफला जायचं. त्याच्या आधीपासूनच कॉलेजचे मित्र वगैरे सगळे एकदम म्हणजे घराच्या इथले मित्र वगैरे. तेव्हापासून म्हणजे 10वीत असल्यापासूनच सगळे कॉलेजचे सिनियरची वगैरे, आजूबाजूचे लोकल पोरं, सगळ्यांची ओळख वगैरे. त्यावेळेस म्हणजे एकदम
म्हणतो ना आपण फॉर्म मध्ये होतो, हा. कॉलेजला जाणार करणार, 10वी पास झालो त्याच्यामुळे अजून खुश. अच्छा. फेल झालो होतो, एक्सटर्नल बसलेलोय आपण, 10वी पास झालो वगैरे. मग त्यानंतर मग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. सायन्स करायचं तर आपल्याचं डोकं चालत नाही, अच्छा. आर्ट्स करायचं तर आर्ट्स मध्ये करायचं, काय राहिलं एकच कॉमर्स. शेवटी कॉमर्सला ऍडमिशन घेऊन चला, 11वी झाली, 12वी झाली. तिथून काही गोष्टी घडल्या वगैरे, त्याच्यामुळे मग भावाकडे गेलो मी. औरंगाबादला भाऊ राहायचे, संभाजीनगरला म्हणजे आता. तिकडं भावाकडे गेलो, राहिलो वगैरे. तिथून मग काय करायचं काहीतरी सुरुवात. आता सीए करायचंय, आपल्या बसची गोष्ट नव्हती हे माहिती होतं. मग भावाशी बोलणं करून वगैरे, थोडं डिस्कशन करून काय करायचं. तिथून मग औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला आपलं MGM कॉलेज, मग तिथून गेलो. IHM औरंगाबाद म्हणून एक होतं, तिथं गेलो. काय करायचं सगळीकडे बोलून आलो वगैरे. ठीक आहे, हॉटेल मॅनेजमेंट करायचं आपल्या बस मध्ये, तर होऊन जाईल. म्हणजे तिथपर्यंत काही अम्बिशन नव्हतं लाईफ मध्ये का काय करणार काही. चालू होतं, चाललंय पुढे ढकलल्या चाललंय, चला मजा चालू आहे लाईफ मध्ये, होतंय सगळ्या गोष्टी, चालत होतं तिथपर्यंत. बर, मग त्याच्यानंतर मग हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करायचं तुम्ही म्हणजे डिसाईड केलं. मग त्याला काही अशी एंट्रन्स वगैरे असते का, म्हणजे तेव्हा होती का? हॉटेल मॅनेजमेंट डिसाईड झालं कुठं घ्यायचं कसं. 2-3 कॉलेजेस वगैरे बघितले. नाशिकला तर करायचं नाही, नाशिकच्या तर बाहेर निघायचं होतं काही गोष्टींमुळे. ठीक आहे, नाशिकच्या बाहेर निघायचं, आता घरच्यांकडे नाही राहायचं. मग संभाजीनगरचे कॉलेज वगैरे बघितले. मग भाऊ तिकडे असल्यामुळे मग ठीक आहे, फायनल झालं तिकडे करायचं संभाजीनगरला. मग झालं एंट्रन्स द्यायची टाइम आला. एंट्रन्स द्यायचे, एंट्रन्स मध्ये येत तर काही नाही, आपण 11वी 12वी ढकलून पास झालो, कॉपी करून पास झालो काही गोष्टी. बरोबर. मग BHM CET, त्यावेळेस हॉटेल मॅनेजमेंटचा एक्झाम द्यायचा. त्यावेळेस माझा मित्र होता अथर्व म्हणून, अजून पण असतो स्टारबक्सला मॅनेजर म्हणून आहे. बट तिथून सुरुवात मग द्यायची. त्याचा अभ्यास झालेला एकदम, त्यांनी ओबेरॉय वगैरे क्रॅक केलेली, त्याचा अभ्यास झालेला. प्रश्न राहिला माझा, नंतर तू काय करणार. ठीक आहे, 1000 रुपयाची बुक वगैरे आणली. बुक महिनाभर अशीच पडलेली. बुक मध्ये काय काय नाही, काहीच माहिती नाही, काही 2 दिवसाआधी बुक ओपन वगैरे केली. जे होईल ते होईल म्हटलं, आता त्याला वाचत घेतले, पास होईल. पण त्यात म्हणजे मित्राचा कॉन्फिडन्स होता का नाही तू करू शकतो, चल इथपर्यंत आला, तू 10वी फेल झाला, तू 11वी 12वी क्रॅक करून घेतली, सगळं झालं तुझं, करू शकतो तू. 2 जण आम्ही सिडकोला एक स्कूल मध्ये एक्झाम, 2 जण आम्ही सकाळी 7 वाजता एक्झाम वगैरे द्यायला. काय रिझल्ट येऊन पास होतो, नापास होतो. एक्झाम्स वगैरे दिली, 2 महिन्यानंतर रिझल्ट आला. म्हणजे वडिलांना बी अपेक्षा नाही, मम्मीला बी अपेक्षा नाही, पास होतो का नाही. त्यावेळेस रिझल्ट लागला ज्या दिवशी संध्याकाळी, त्या दिवशी आम्ही फिरत होतो. म्हणजे असेच गल्लीत भांडणं चालू होते, त्यांची मजा घेत होतो. त्यावेळेस रिझल्ट बघितला, त्याचा फोन आला म्हणे पास झाला म्हणे. तिथून घरी आलो. मम्मी आमची म्हणजे शिवण काम वगैरे करायची, मम्मी घरात वरती रूम मध्ये असायची, तिचं काम चालू असायचं. मम्मीला सांगितलं पास वगैरे झालो. पप्पा आले. मग त्यावेळेस कसं थोडस आता हे फेल झालं, हे झालं, त्याच्यावर मग थोडं वडिलांचं आमचं बोलणं कमीच होतं. मम्मीने सांगितलं वगैरे. मग तिथून आता पुढं काय करायचं, चला आता हॉटेल मॅनेजमेंट करायचं, एक्झाम तर देऊनच टाकली. मग तिथून ऍडमिशन वगैरे, मग काका वगैरे सगळे सोबत कॉलेज बघायला कुठं घेतं म्हणून. कसं त्यावेळेस म्हणजे सगळे काकांना, त्यांना आऊस सगळ्यांना जरा पहिला कोणीतरी घरातून बाहेर शिकायला, सगळे सोबत कॉलेज वगैरे बघून तिथून झाली हॉटेल मॅनेजमेंटची सुरुवात. ओके. मग तो कोर्स किती वर्षाचा होता? कोर्स माझा होता 3 वर्षाचा. 2018 मध्ये मी म्हणजे कॉलेज संपवलं माझं. त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतलं. 18 मध्ये माझं कॉलेज स्टार्ट झालं. माझं एक्झाम्स क्रॅक केली वगैरे, म्हणजे आमची CET वगैरे क्रॅक आउट केलं. त्याच्यानंतर मग आम्ही याला ऍडमिशन घेतलं. मधलं 1-2 महिन्याचा गॅप होता आमच्याकडे. तिथून मग ऑगस्ट पासून आमचे कॉलेजेस वगैरे स्टार्ट झाले. ओके. बस सेम ऑगस्ट मध्ये स्टार्ट झालं. ओके. मग आता हा जो तू पूर्ण हॉटेल मॅनेजमेंट केलं, तर त्याच्यात मग तू काय शिकला? म्हणजे फक्त अभ्यासापुरता नाही, पण मग आयुष्यात काय शिकला? आयुष्यात म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचं स्टार्टिंग ते 1.5 वर्षापर्यंत आम्हाला काहीच नव्हतं का हॉटेल मॅनेजमेंट काय चाललंय आपल्या लाईफ मध्ये. काहीच नाही, तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती. लाईफ चालली यार, काहीतरी होतंय लाईफ मध्ये, चाललंय. फ्रेंड सर्कल आहे, फिरून राहिलो, यंग एज होता. तिकडे बाहेर असल्यावर पण पोरींबरोबर फिरतोय, पोरी ग्रुप एकदम फॉर्म मध्ये होते सगळे. इकडे बी तेच, तिकडे बी तेच. 1.5 वर्ष कोणालाच काहीच माहिती नाही. चाललंय सारा लाईफ चालू आहे आपली, कुछ तर होणार, काय होईल ते काय माहिती नव्हतं पुढं.
तिथून मग गेलो आम्ही ट्रेनिंगला. आमची 2019 मिड मध्ये, जुलै मध्ये आम्ही गेलो ट्रेनिंगला वापीला. आमची ट्रेनिंग असल्यामुळे मग तिथं आमच्या फ्रेंड सर्कल आम्ही 9-10 जण गेलो. तिथून मेन खरी सुरुवात झाली. हॉटेल मॅनेजमेंट काय आहे ते कळायला स्टार्ट झालं. स्टार्टिंगचं 1 वर्ष सगळी रिलॅक्स होती. हॉटेल मॅनेजमेंट एकदम लॅविश लाईफ आहे, कोणाला सिरियसनेस नाही, काही नाही. मेन म्हणतो ना आपण, एक रूट चालू झाला, दिसायला स्टार्ट झालं का हॉटेल मॅनेजमेंट काय असतो, काय करू शकतो. तिथं मग आम्ही 6 महिने राहिलो. ना घरचे कधी आले भेटायला, ना आम्ही घरी आलो भेटायला. 6 महिने काहीच कानाचं काही नाही. तिथून मग ट्रेनिंग वरून आल्यानंतर मग एक म्हणतो ना आपण, एक दृष्टिकोन समोर आला का नाही आता ही गोष्ट करायची, ही गोष्ट पुढे जाता येईल. मग एक्झाम्स क्रॅक का बघायचा, काही कोर्स अजून करता येईल का, काय काय. मग तिथून एक स्टार्ट झालं, एक बेसिक स्टार्ट झालं. तिथून एक थोडंफार डोक्यात आलं काहीतरी भेटू शकतं आपल्याला. जर प्रॉपर केलं तर, नाही केलं तर शेवटी ते वेटरच काम करणं आहे किंवा मग काहीतरी दुसरंच करणं आहे. पण एक ते ट्रेनिंग करून आल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित बघितलं, फोकस केलं, तर मग एक लाईफ आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करू शकतो आपण. ओके. मग तू हॉटेल मॅनेजमेंट झाल्यावर जॉब केला की मग डायरेक्ट बिझनेस स्टार्ट केला? हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ट्रेनिंग वरून आलो, त्याच्यानंतर कॉलेज झालं आमचं 6 महिने. लास्टचं 1 वर्ष तर ऑलमोस्ट आमचं कोविड मध्येच गेला. कॉलेज मधून चालू होतं आमचं जायचं, प्रॅक्टिकल्स वगैरे. त्याच्यानंतर मग म्हणजे जॉब असा म्हणतो ना, जॉब हा माझा कधी प्रिफरन्स नव्हता स्टार्टिंग पासून. हॉटेल टाकायचं किंवा कॅफे टाकायचं, हॉटेल टाकायचं. थोडं तर फायनान्शियल इश्यूज मुळे मग एक काळा बघितला मी, छोटासा काळा मित्राचाच होता. मग तिथं करू आपण. पण मग वडिलांचं म्हणणं नाही, मम्मीला त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं नाही. तो आता जॉब पूर्ण पण झाला नाही. कोविड असल्यामुळे सगळ्यांचं तेच म्हणणं, कशाला करतो आता, एक्सपिरियन्स घे, हे घे, ते घे. पण नाही, नव्हतंच त्यावेळेस. पण घरच्यांशी थोडंसं वादिवाद झाले, नाही करायचं. आईला बळजबरी घेऊन गेलो बघायला, चला. बट नाहीच, त्यांचं तो म्हणजे तोपर्यंत बी नाहीच होतं. प्रत्येक गोष्टीला नाहीच करायचं. ठीक आहे. मग वडिलांशी त्यांचे अजून थोडे वादिवाद झाले, नाही करायचं, तुम्ही करून नाही ते नाही ते. त्यावेळेस कसं एज नसल्यामुळे हे गोष्टी कळत नव्हत्या का छोटस बी काही करायचं म्हटलं तर आपल्याला पैसा वगैरे लॉकडाऊन असल्यामुळे त्या गोष्टी कळून येत नव्हत्या. ठीक आहे. मग तिथून तर थोडंफार करून घेतलं. समजा त्यावेळेस होते आपल्याला, म्हणजे माझ्या लाईफ मध्ये कोणतरी होती, तिने पण समजवलं, केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. ना तिथून विचार केला की ठीक आहे, चला नाहीच करायचं, जॉब करायचं. मग डॉमिनोज आमच्या कॉलेजचे सगळेच पोरं डॉमिनोज मध्ये घुसून गेले त्यावेळेस. म्हणजे डॉमिनोज एक काय म्हणतो ना, डॉमिनोजने एक स्टेप घेतलेली होती का चला फ्रेशर्सला मॅनेजर लेवलला वगैरे ट्रेनिंगला पाठवायचं. तर मग सगळे ऑलमोस्ट कॉलेजचे पोरं वगैरे जॉईन झाले. आम्ही त्यावेळेस बी इंटरेस्ट नव्हता घेतलेला. आम्ही त्याच फॉर्म मध्ये नाही, आपल्याला बिझनेस टाकायचा आहे, होऊन जाईल, आपल्याला काही कमी पण हे करत होतं दाखवते फॅमिलीची कंडिशन काय. पण म्हणजे सगळं भेटत होतं त्यामुळे फॉर्म मध्ये होतं सगळ्या गोष्टींमुळे. मग तिथून डॉमिनोजच मजाक मध्ये चला म्हणलं. एक दिवशी संध्याकाळी बसलोच होतं असंच, काय करायचं. म्हणजे माझ्यासोबत जी होती माझी पार्टनर, ती करून टाक फॉर्म मध्ये, बघू काय होईल. तिने बी अप्रोच केलं समोर वगैरे, मी पण बोलणं वगैरे केलं. ठीक आहे. सेकंड म्हणजे थर्ड डे इंटरव्ह्यू झाला दुपारी. म्हणजे मला वाटतं साधारण 2:30च्या वेळेस इंटरव्ह्यू झाला. कोविडच्या टाइम झोपलेलो होतो, त्यांचा कॉल आला, झोपेतच बोलणं झालं त्यांच्याबरोबर. डॉमिनोज मधून वगैरे बोलतो ना, एक मजाक मध्ये म्हणलं ठीक आहे चल क्रॅक तर करून घेऊ, बघू म्हणतो. पण त्यावेळेस म्हणलं आता नाशिक म्हटलं ते जॉब देतील, मला पुण्यालाच करायचं म्हटलं. मग पुण्याला, मग ते म्हणे आमच्या पुण्याला पण वॅकन्सी आहे म्हणे, येऊ शकता म्हणे तुम्ही पुण्याला पण. मग तो टेन्शनचा एक सीन झाला तो. आता हे पुन्हा तर बोलले, आता जायचं तर करायचं काय, आपल्याला बाहेर माहिती नाही पेमेंट काय भेटतो काय नाही भेटत. त्यावेळेस आम्हाला म्हणजे 15,500 रुपये पेमेंट होतं स्टार्टिंग सॅलरी माझी. 15,500 वरती ठीक आहे येतो म्हटलं पुण्याला, तर बघू ऑफर लेटर येईल. त्यावेळेस येईल ऑलमोस्ट 5-6 दिवस रिलॅक्स होता. सकाळी 6:30 वाजता ऑफर लेटर आला 5व्या दिवसानंतर. ठीक आहे, जायचं, वडिलांचं म्हणणं, जायचं, कसं जाणार आहे ते आईचं पण लगेच डिसिजन घेतोय तू. त्यावेळेस बहिणीचं बी रिसेंटली लग्न झालेलं होतं, ती घरी होती. असं कसं काय डिसिजन घेतो हे ते. 6:30ला ऑफर लेटर, 7:30 म्हणजे 8:30-9 वाजता तू पुण्याला निघायला तयार. बॅग बिग भरून घेऊन बॅगा वगैरे म्हणलं चला पुण्याला जायचं, जे होईल ते होईल. खिशामध्ये पैसे नाही काही नाही, वडिलांकडून 2,000 रुपये घेतले भाड्याला वगैरे. तिथं गेलो पुण्याला, इथून निघालो वगैरे. संध्याकाळी बस स्टॉपवर उतरलो, काहीच माहिती नाही कुठं जायचं काय जायचं काहीच नाही, फक्त पुण्याला चाललोय, जॉब लागलीये पुण्याला चाललोय. म्हणजे त्यावेळेस पण म्हणजे जसं वडील बोलले त्याच वडिलांनी विचारलं नाही तुला पेमेंट काय भेटणार आहे, तू राहणार कुठे आहे, तू करणार काय, काहीच नाही. चाललंय ठीक आहे जायचं बोलले तेवढं.
मग तिथून पुण्याची सुरुवात सुरू. संध्याकाळी 8:30 वाजेपासून, म्हणजे अजून पण तारीख आठवते आम्हाला. ऑगस्टचा महिना होता, ऑलमोस्ट 24 ऑगस्ट. बरं 24 ऑगस्ट पासून पुण्याचा प्रवास सुरू झाला. पूर्ण सगळा अच्छा. तिथून रात्री. बरं मग तो एकाच ठिकाणी जॉब केला की अजून बाकी ठिकाणी पण काय जॉब केले, म्हणजे असं काय अनुभव घेतला का तुम्ही जॉबचा? जॉब म्हणजे जॉब मला डॉमिनोजचा पहिला जॉब ज्यावेळेस मी सोडला, 7 महिने केला आणि सोडून दिला मी त्यावेळेस बरं. जॉब. म्हणजे आपलं प्रेफरन्सच नव्हतं, त्याच्यामुळे जॉब मध्ये इंटरेस्टच नव्हता. हम्म. तर जाऊन जॉब चाललाय, ड्युटी चालली आहे, 9 तासाची ड्युटी केली, चाललो रूमवर मित्रांबरोबर. त्यावेळेस म्हणजे आमचे जे ट्रेनिंगला मित्र होते तेच सगळे, आमचे चिक्की सगळे तिथंच. हा कोणी हॉटेलमध्ये, कोणी डॉमिनोजला, कोणी हॉटेल लाईन असल्यामुळे, कोणी चांगल्या चांगल्या पबला, बारला वगैरे होते. हा त्याच्यामुळे सगळ्यांचं एक तसं होतं. तिथं पण एकदम फॉर्म मध्ये होतं, सगळ्या गाड्या बिड्या सगळ्यांकडं, सगळ्यांचं फिरणं वगैरे. कोणी सिरियस नव्हतं लाईफ मध्ये त्यावेळेस, पण कोणी सिरियस नव्हतं. जॉब लागल्यावर पण चाललंय, चला चाललंय. अच्छा. आणि असं नाही का कोणाचं बॅकग्राऊंड एकदम स्ट्रॉंग, सगळ्यांच्या घरचे एकदम हातावरचे, चला चाललंय. त्यावेळेस पुण्याला मग 6 महिने सगळ्यांनी जॉब केले, 6 महिने. तर फर्स्ट जॉब सगळ्यांचे सुटले, सगळ्यांनी रिझाईन देऊन टाकला. 15-20 दिवस मस्त टाइमपास चालू आहे, काहीतरी बघून नवीन काय भेटतं. पुण्यात सगळे म्हणजे बिझनेसच्या लाईन वरती. एक हॉटेलमध्ये कॉलेजची कॅन्टीन सोबत मीटिंग करायची, त्याच्यामुळे 15 दिवस त्याच्यातच घातले सगळ्यांनी. कॉलेजची कॅन्टीन घ्यायची, अजून पण आठवतं आम्हाला, लॉ कॉलेजची कॅन्टीन होती. त्याच्यामुळे 15 दिवस घालवले. डॉक्युमेंट रेडी करा, हे करा. डॉक्युमेंट तर कोणाला माहिती नाही. मित्राचं शॉप होतं, तिचे डॉक्युमेंट घे, हे ते घे. मॅडमचे 15 दिवस नाही झालं, तिथून मी सगळ्यांनी अपेक्ष जोडून दिली. चला म्हणे आपल्याला इथं बी काही नाही भेटणार. परत सगळ्यांनी फ्रेश जॉब जॉईन केले. तिथून मग मी सीसीडी जॉईन केलं. एक जणांनी लेमन ट्री म्हणून एक चांगली बिझनेस प्रॉपर्टी ते जॉईन केलं. एक जणांनी टोईट म्हणून ब्रिवरी होती ती जॉईन केली. ऑलमोस्ट सगळेजण परत सगळ्यांच्या लाईन झाले. बरोबर. तिथून पोरांना समजून गेलं का आता लाईफ काय आहे, काय नाही करायचं. एकदम डिस्कशन मध्ये सगळे बसलेले. एकदा रात्री 3:30 वाजता बसून गाडीचा चौक आम्हाला आठवता, आमचा पॉइंट होता. अच्छा. तिथून मग पोरांचं डिस्कशन एकदम सिरियस, आपल्याला काय भेटणार आहे, काय नाही भेटणार आहे, सगळं डिस्कशन वगैरे. सगळेजण आपल्या आपल्या जॉबला परत लागून गेले. काही तर भेटणार नाहीये सेकंड डे. कोणी HR ला फोन करतं, कोणी त्यांच्या मॅनेजरला फोन करतं, कोणी मित्राला फोन कर, जॉब आहे का वगैरे. आणि त्यावेळेस सगळ्यांचे लक चांगले होते का सेकंड डे सगळ्यांच्या जॉईनिंग झाल्या, कोणीच असं राहिलं नाही. मग तिथून मी सीसीडीला जॉईन झालो. मग सीसीडीला केलं 1 वर्षभर, सीसीडीला केलं, एक्सपिरियन्स घेतला. सीसीडी नंतर एक मार्केटिंग टीम सोबत गेलो, काही गोष्टींमुळे चालू होतं त्यावेळेस एकदम यंग एज मध्ये सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या. तिथून एक मार्केटिंग टीम सोबत गेलो. तिथून झालं. मग थोडं मध्ये आमच्या आजीची तब्येत खराब असल्यामुळे महिनाभर परत नाशिकला यावं लागलं. तिथून एक परत रुटीन तुटला माझा. तिथून एक लोकल कॉफी ब्रँड सोबत काम केलं. ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण त्याचं स्टोर सांभाळायचं, करायचं, क्लिनिंग वगैरे सगळं करत होतो. त्याचं एकदम लोकल ब्रँड होता, पण त्याचं सांभाळत होतो. तिथून मग परत त्याचं म्हणजे त्यांनी कॉफी शॉप बंद करून दिला वगैरे सगळं झालं. मग परत तिथून 15 दिवसाचा गॅप पडला. आता परत जॉब काय करायचं, म्हणजे पुण्याला व्हॅकन्सी नाही, आता कसं होणार. मग बर्गर किंगला व्हॅकन्सी भेटली. बर्गर किंग वरून कॉल आला, त्यांनी मॅनेजर म्हणून वगैरे केलं, स्टोर मॅनेजर. मग बर्गर किंगला फिनिक्स मॉलला झालो जॉईन आम्ही. तिथल्या HR वगैरे बोलणं करून, इंटरव्ह्यू करून 8 दिवसानंतर आम्ही झालो बर्गर किंग मॅनेजर. बर्गर किंग काही गोष्टींमुळे नाही जमलं, त्याच्यामुळे बर्गर किंग सोडलं. थोडा स्टॉप घेतला, घरी आलो वगैरे, थोडं 4-5 दिवस राहिलो, काय करायचं. तिथून ऑलमोस्ट 2023 संपत आला होता. परत 4-6 महिने काढले, दुसरा जॉब वगैरे एक ब्रँड सोबत काम केलं. तिथून मग ऍम्बिशन क्लिअर होतं सगळ्यांसोबत. म्हणजे डॉमिनोज सोडल्यानंतर का आपल्याला करायचं काय, कारण करून तर चुकलेलं होतं का घरूनचा काही सपोर्ट भेटणार नाही. जे काही करायचं ते आपल्याला करायचं. थोडंफार जे होणार ते 19-20 घरून थोडंफार भेटणार. क्लिअरिटी होती आपल्याला डोक्यामध्ये काय करायचं. कॅफे करायचं, हॉटेल टाकायचं, भांडवल हे ते पैसे जमा केले, थोडेफार जे काही झाले 2-3 वर्षामध्ये. तिथून सगळे पोरं आमचे लाईनीवर सेट झाले. कोणी हॉटेल टाकलं, कोणी जॉब केले. ऑलमोस्ट म्हणजे सगळ्यांनी, म्हणजे माझा फ्रेंड सर्कल मध्ये जे पण करणार होते ऑलमोस्ट सगळ्या पोरं 5 ते 6 वर्ष सगळ्यांनी स्ट्रगल केलं, केले. त्यावेळेस परिस्थिती अशी होती का जॉब करून आम्हाला माहिती एकट्याचं खायचे आले होते आमचे. कारण भाडं जायचं, हे भरपूर वेळेस होऊन जायचं, पेट्रोलला पैसे हे ते चालू असायचं काही ना काही. मग त्या 5-6 वर्षामध्ये काय तुम्ही असं मेजर कोणती गोष्ट शिकले? तिथून सुरुवात म्हणजे
म्हणतो ना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही शिकायला भेटलं. बरोबर. त्यावेळेस 9th फेल झालो त्यावेळेस म्हणतो ना लोकांकडून ऐकायला भेटलं, घरच्यांकडून पण ऐकायला भेटलं, नातेवाईकांकडून पण ऐकायला भेटलं. हे असं ते तसं, कोणी वडिलांना बोलायचे, कोणी आईला बोलायचे, कधी आई वडील बी आपल्याला बोलून टाकायचे, हे केलं ते केलं, तू काय केलं, आम्ही एवढं सगळं केलं तर ठीक आहे. आपण नाव आन्सरेबल राहतो कारण आपल्याला माहिती नसतं आपण काय करतोय त्यावेळेस, बरोबर नसतं समजायचं. बरोबर. झालं फेल झालो, काय करायचं त्याच्यावर. तिथून मग तो एक फ्रेंड सर्कल सुटला स्कूलचा वगैरे, काही कमी झाला, काही सोबत राहिले. मग 11th 12th तिथं एक फ्रेंड सर्कल भेटलं. तिथून पण म्हणजे म्हणतो पोरांचं त्यावेळेसचा एक हे होता का, त्यावेळेसची जी लोकॅलिटी होती त्यावेळेस पोरांच्या डोक्यात एकच बाईगिरी करायची, हे करायची, पैसा म्हणजे माज दाखवा करा. त्यावेळेस पण म्हणजे कोणी म्हणजे आपलं तो गायडन्स जो म्हणतो ना आपण, एक तुम्हाला भेटतोय कोणी नव्हता. भाई बोला हे करा. त्यावेळेस आम्ही बी काही फॉर्मला होता, हा भाई 4 जण भाई बोलू राहिले, करू राहिले, आपल्याला गाड्या बिड्या आपल्याकडे फिरू राहिलं. त्यावेळेस बी खूप म्हणजे भारी वाटायचं, नाही भाई बोलता हे करता. पण त्यानंतर एक म्हणतो ना ज्यावेळेस जॉबला लागलो किंवा एक कॉलेजला बाहेर राहायला लागलो त्यावेळेस कळालं भाई हे दादा कोणी काही नाही बोलणार, शेवटी आपल्यावरती आपल्यालाच बघणं. बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याकडं म्हणतो ना खायला पैसे नसतात किंवा मेसला पैसे नाही, आज आपल्याला काही परिस्थिती आलेली आहे, कोणी उभं नाही राहत. शेवटी ते मोजके आपले राहतात जे आपल्याकडे उभे राहतात. नाही 500 पण 50 रुपये आहे आणि तसे पण भेटले मला, काही असे पण भेटले का सोबत ज्यांना म्हणतो ना आता त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये 2 टाइमचं आम्ही जेवण खाऊ घातलेलं, ते पोरं पण आज आम्हाला म्हणतात का तुम्ही काय केलं. असे पण भेटले आम्हाला, जे काय आहे आमच्या सोबत आहे, कोणाचं नाव घेऊन नाही बोलत, पण असे पण पोरं भेटले. फ्रेंड सर्कल भेटला. काही फ्रेंड सर्कल त्यावेळेस पासून पण असा भेटला का लाख दुनियासोबत कसे बी असतील पण आज सगळे त्या गोष्टींमध्ये सोबत आहे. काही पण असलं तर म्हणजे अर्ध्या रात्री बी फोन केला तर येणारे पण आहे आणि काही असे ना का समोर आपण बघून पण सांगू तर नाहीये हो इथं नाहीये, मी असे पण भेटणार. अच्छा अच्छा, हा समजलं. म्हणजे एक गोष्ट एवढीच आहे सांगण्याची का म्हणजे प्रत्येक जण लाईफ मध्ये काही पण करा, पण एक तुमचं फ्युचरचं बिल्ड तुम्ही आतापासूनच करून ठेवा काही ना काही. त्यावेळेस पासून पण म्हणजे आमचं काही ना ठीक आहे, आपल्या डोक्यात काही ना काही होतं, काहीतरी करायचं, पण दुसरं काही केलं. पण एक गोष्ट होती का त्याच्यासाठी काहीतरी 50% सिक्युअर करून ठेवलं होतं, आपल्याला करायचंय त्या हिशोबाने. मग आता तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस स्टार्ट केलाय, तुम्ही स्वतःचा कॅफे चालू केलाय, तर मग त्याचं म्हणजे तो निर्णय तुम्ही कसा घेतला आणि तेव्हा मनात काय चाललं तुमचा निर्णय घेताना? कॅफे टाकायची हौस आम्हाला स्कूल टाइम पासून. दुसऱ्यांचे कॅफे बघायचो त्यावेळेस पासून. नाशिक रोड मध्ये कॅफे, कॉलेज रोड वर फिरणं भरपूर होतं. त्यावेळेस कॉलेज रोड वर नुसते कॅफेज होते. म्हणजे आता 2-4 कॅफे मॉडेल कॉलनी मध्ये वगैरे त्यावेळेसचे म्हणजे फेमस नाव होते, गोली, बँजो यांचे कॅफे वगैरे. तेव्हापासून बघायचो कॅफे, नाशिक रोडला बसायचो पोरांबरोबर. बसल्यावरती एक त्या फॉर्म मध्ये नाही आपल्याला बी कॅफे टाकायचा, आपण बस आपला कॅफे ठेवू, पोरं बसतील तो म्हणजे इमॅजिनरी तो एक लाईफ होती त्यावेळेसची. म्हणजे का नाही करायचं त्यावेळेस पासून ते होतच डोक्यामध्ये, कॅफे टाकायचं आपल्याला, काही पण करायचं, पण ते करायचं आपल्याला स्टार्ट. त्यावेळेस पासून विचार करत करत एक म्हणतो एक्झिक्युशन प्लॅन कोणत्या तरी एज मध्ये करायचंय आपल्याला, तर तो एक एज सेट करून ठेवलेला होता. एक 24 to 26 मध्ये आपल्याला करायचं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मारवाडी फॅमिली बोलल्यामुळे जबाबदाऱ्या येणार, लग्न, आपण किती बी टाळू करू शकतो, पण एक 28-29 नंतर सगळे मागे लागणार. बरोबर. मग तो एक एक्झिक्युशन होता, करायचंच. पुण्याला असताना पण प्रत्येक कॅफे मध्ये भले तो म्हणतो ना 10-50 रुपयाचा चहा प्या, पण बघायचं कॅफेचं कसं चाललंय, मॅनेजमेंट कसं आहे, ऑपरेशन सिस्टम कसं आहे, म्हणजे क्वालिटी काय देतोय समोरचा, कस्टमरशी बोलणं बघणं वगैरे असायचं. हॉटेल्स मध्ये जायचो, कधी बार्स मध्ये बघायचो जाऊन कसं असतं काय असतं. कामाला प्रत्येक गोष्ट ते बघत असतो. एक म्हणजे ते एक लेवल पर्यंत आल्यावरती परत नाशिकला जॉब वगैरे केल्यावर एक कॉन्फिडन्स लेवल होतो. 99% तर नाही, पण एक 50 to 70% कॉन्फिडन्स वर होतं. नाही चल बिझनेस स्टार्ट करून दुकान शिकायला तर सगळंच भेटणार, परफेक्शन वर बिझनेस कोणी स्टार्ट करणार नाही. 24 मध्ये काय करायचं आमच्या डॉमिनोजचे आमचे स्टोर मॅनेजर होते सर आमचे, त्यांच्याशी बोलणं वगैरे, पोरांशी बोलणं झालं, फ्रेंड होती तिच्याशी पण बोलणं वगैरे झालं. मग नाशिकला आलो, करायचं. मग फायनल डिसिजन घेऊनच टाकलं काय करायचंच. वडिलांशी आईशी बोलणं झालं असं. मग त्यावेळेस सुद्धा नाहीच होतं त्यांचं काय नाही करायचं. ओके. म्हणलं काय करायचं.
काका काकूची डिस्कशन वगैरे करून मग पप्पा मम्मीला त्यांनी बोलवलं असं. त्यावेळेस तर म्हणजे जॉब सोडून दिलेला होता. जॉब सोडून दिला, सगळं झालं, करायचं आता कुठंतरी बघायचं, करायचं. ओके. एज्युकेशन मध्ये स्टार्ट करून दिलं आपल्याला कसं करायचं. जागा फायनल नाही, काहीच फायनल नाही, आता पैसे नाही, काही नाही, बट एक मी होतं जॉब सोडले. आता तर बघायचं, काही ना काही रस्ता लागणारच आहे आपल्याला, भेटणार तर आहे. नाशिक रोडला जागा बघितल्या, थोडं आजूबाजूला बघितलं, कुठंच नाही. 200 स्क्वेअर फूट 300 स्क्वेअर फीट भेटताय. स्वप्न तर मोठे करायचं तर कुठंच काही नाही, आता करायचं तर नाही, छोटे इथपर्यंत आलेलं आहे. आता सगळे बोलले आपल्याला, सगळ्यांच्या नाकावर उभे राहून इथपर्यंत आलेलोय, करायचं तर मोठंच. एक कॉलेज रोडला इथं आता रिसेंटली म्हणजे जिथं माझा कॅफे आहे तिथं जागा वगैरे बघितली, घरच्यांना एकदा दाखवून दिली. तिथून सप्टेंबर पासून जर्नी स्टार्ट झाली. कॅफेचा इंटिरियर आहे ते सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भांडवल. हो बरोबर. भांडवलला घरनंच लोन घेतलं वडिलांकडून, यांच्याकडून काही आपले पैसे, काही वडिलांकडून, बाबांकडून, का मला द्या तुम्ही आता माझे जसे जसे, मग मी तसे तसे देऊन टाकेल वगैरे. मग तिथून स्टार्ट झालं सगळं. मग कसं बिल्ड करायचं, काय करायचं, मग घरच्यांना टेन्शन, डिझाईन कसं करणार, बनवणार कोर्स. ऑलरेडी काही गोष्टी डोक्यात असल्यामुळे आज एवढं एक्सपिरियन्स घेतलं, सिटी वाईज सिटी फिरला, 5-6 सिटीज फिरलो, एक्सपिरियन्स घेतलं. पण लक्षात आपल्याला एक इमॅजिनरी होतं का नाही, इथं हे करायचं, तिथं हे करायचं, आपल्याला डिझाईन कशी पाहिजे, किंवा कलर थीम काय पाहिजे, आपल्याला कसं पाहिजे, मग आपल्या बजेटच्या हिशोबाने सगळं डिसाईड करून वगैरे त्या लेवलवरती असं नाही म्हणता ना एक लॅविश लक्झरियस लेवलवरती, बट एक प्रॉपर लेवलवरती कॅफे स्टार्ट होल्ड म्हणजे स्टँड करून घेतला. ओके ओके. एक 2-2.5 महिन्याचा बिल्डअप झाला, सगळं झालं, मेन्यू वगैरे सगळं करून आज माझी म्हणजे कॅफे बेसिक लेवलवर कॅफे प्रॉपर स्टँड आहे आमचं. ओके बरोबर. तर आता तुमच्या कॅफेचं नाव आहे पुरोहित कॅफे, बरोबर. तर मग त्याच्या मागे, त्या नावाच्या मागे काय कल्पना होती, म्हणजे तुम्ही तुमचं आडनावच लावलंय का असं? म्हणजे कसं होतं, पहिल्यापासून सगळे घरचे पण एकदम बिझनेस लाईन मध्ये, कोणी ड्रायव्हिंग लाईन मध्ये, प्रत्येक जण पुरोहित. आणि त्यावेळेस जसं मी बोललो, एक म्हणतो ना फॉर्म होता तो, पुरोहित म्हटलं प्रत्येक जण ओळखायचं, कोण पुरोहित म्हणजे अलग फॅशन लेवलला होते ते सगळे. पुरोहित म्हटल्यावरती हॉटेलला वगैरे आता म्हणतो आपण एक मॉडर्न नाव यायला लागले. पहिले म्हणजे सगळे सरनेम वरूनच नाव असायचे सगळ्यांचे. आणि पुरोहित बोलल्यावरती पब्लिकला एक क्लिक होऊन जातं, नाही मारवाडी व्हेज आयटम्स वगैरे, त्या गोष्टीच्या हिशोबाने एक आम्ही पुरोहित नावच ठेवलं. नाव काय ठेवायचं त्याच्यामुळे थोडं घरच्यांचं शास्त्र वगैरे याच्या हिशोबाने मग ठीक आहे, त्यांचं बी म्हणणं ठीक आहे पुरोहितच ठेवू म्हटलं. आपलं सरनेम पण आहे, आज मार्केटमध्ये आपलं नाव पण आहे, त्या हिशोबाने मग त्या नावाला तिथून सुरुवात पुरोहित कॅफे नावानेच करायचं म्हणतात. दुसरं देण्यापेक्षा आज आपलंच नाव आहे तर आपलंच नावाला पुढे घेऊन जाऊ. आज बाबांनी त्यांच्यापासून सगळे पुरोहित म्हणतात. आज आमचे दोन्ही काका वडील प्रत्येक जण सरनेमच्या हिशोबाने म्हटलं ते कोणी ओळखून घेतो, तेच त्या नावालाच पुढं म्हणतो, त्याच नावाला आपण पण पुढं करून घेऊया पुरोहित म्हटल्यावर समजून येतं सगळ्यांना. आणि म्हणतो ना कस्टमर असलो किंवा एक ऑर्डिनरी माणूस, तुम्ही जरी गेले कुठं पुरोहित म्हणतात ते एक डोक्यात मारवाडी भेटतो वगैरे, त्या हिशोबाने तेच नाव ठेवलं. ओके ओके. बरं, आता व्यवसाय चालू केला त्याच्यानंतर मग तुम्हाला असं कधी वाटलं का की हे शक्यच नाहीये, आणि मग नंतर मग तुम्ही ते स्वतःला कसं सावरलं? शक्य म्हणजे भरपूर वेळेस कधी असं वाटायचं, पण काही गोष्ट शक्य नाही होणार आपल्याकडून. आज आपण एवढं मोठं घेऊन तर टाकलंय, भाडं द्यायचं, स्टाफ द्यायचं, तुमचं रेंट एक्सपेन्सिस, सगळ्या गोष्टी, इंटिरियर करायचं. भरपूर वेळेस वाटत होतं का होतं नाही होत, पण चालत होतं, सपोर्टर्स होते, हे होते, भरपूर करत गेलो, कोणी सपोर्ट करत होत. सपोर्टच्या वेळेस म्हणजे फ्रेंड्स होते. त्यावेळेस मी कॅफे ओपन केलं त्यावेळेस फ्रेंड्स म्हणजे मोठ्या हातावर मोजण्यासारखे. माझा फ्रेंड सर्कल मी म्हणजे अजून पण मी सांगू शकतो की माझा भरपूर फ्रेंड सर्कल होता. म्हणजे माझे जर 100 मित्र असतील ना तर त्याच्यामधले म्हणतो ज्यावेळेस मी डिसिजन घेतला, मी कॅफे वगैरे स्टार्ट केला, त्यावेळेस माझ्याकडे फक्त 4 ते 5 फ्रेंड्स होते, जे बघायला यायचे, करायचे. बाकी फ्रेंड सर्कल सांगायला खूप आहे नावाला, भरपूर आहे, पण त्यावेळेस मोजके होते. रोज मग कोणी ना कोणी फ्रेंड यायचा, माझी फ्रेंड होती ती वगैरे, आम्ही सगळे जायचो, हे बघायचं ते बघायचं. कधी काय आणलं तर मग वडिलांना फोन, वडिलांचे कॉन्टॅक्ट, पप्पा कुठं भेटेल, काय भेटेल, मग कधी काकांना यांना करत करत एक एक गोष्ट जमा केली.
काही गोष्टी आम्ही स्वतः हाताने म्हणजे कॅबिन बनवलं. ऑलमोस्ट म्हणजे 80% इंटिरियर आम्ही स्वतःच केलेलं आहे ना, कोणाला बोलवताना करता. अच्छा. एक म्हणजे मी होतो, माझा लहाना भाऊ होता. ओके. त्याच्या हिशोबाने आम्ही दोघांनी रात्र काढून इथं पूर्ण केली वगैरे बनवलं. त्या हिशोबाने एक उभं केलं कॅफे. एक म्हणतो ना आपण, काही ड्रीम होती करायचं जे आपल्याला, एवढ्या सगळ्या स्टेजेस वरून लाईफचा स्ट्रगल बघून करून आज तो उभा केला कॅफे. ड्रीम होता तो रियालिटी मध्ये आणला. ओके ओके, समजतं. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींना म्हणतो ना आपण मोटिवेशन देणाऱ्या बी काही गोष्टी होत्या ज्या काही घडल्या. आपण म्हणतो ना माणसाच्या डोक्यात काही गोष्टी बसून जातात ना, करायचं आपल्याला यांच्यासाठी काय असं एखाद्याला म्हणतो ना आपण कुंडत मध्ये करायचं दाखवायचं, तशा पण काही गोष्टी असल्यामुळे ते अजून जास्त फोकस होतो आम्ही त्या गोष्टीवरती. आणि आपल्याला करायचं म्हणजे करायचं ते मला काही का असं ना, माझ्या ड्युटी टाइम बघायचं नाही आम्ही, काहीच नाही, काम करायचं आपल्याला, घ्यायचं एक्सपिरियन्स स्वतःच करायचं. नाईट डे नाईट 12 तास 24 तास, कधी कधी तर 2-2 दिवस तिथंच असायचो. बट केलं ते बघून करून, ते एक डोक्यात फिट होतं, फोकस होतं, आपल्याला करायचंच जी गोष्ट आपण ठरवलेली आहे. म्हणतो ना एक जो स्वप्न ड्रीम होता आपला पहिलेपासून बघत आणि तो आपल्याला रियालिटी मध्ये आणायचं. एक तर काय होणार आहे, एक तर आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ किंवा मग आपल्याला परत जे आहे ते आपल्याला 0 पासून आपलं स्टार्ट करावं लागेल. जिथून आलं तिथं परत जावं लागणार आहे आपल्याला. तो एक आपला स्ट्रगल परत स्टार्ट होऊन जाणार आहे. या दोनच गोष्टी त्यावेळेस डोक्यामध्ये होत्या. त्यावेळेस पण त्याच गोष्टीवर ठाम होतं का एक तर मी करल, वडिलांना आईला सुद्धा तेच बोललो, एक तर मी करल, एक तर गेलो तर वरती निघून जाईल, नाही गेलो तर परत 0 वर येऊन जाईल, परत जॉब करून त्याचं लोन बिन सगळं मी फेडून द्यायची. मी तेव्हा पण ताकद होती म्हटलं, त्याच्यानंतर माझं ताकद राहील म्हटलं. पैसे कोणाचे बुडवणार नाही, कोणत्याच गोष्टीला सगळं परत 0 पासून स्टार्ट करायची पण ताकद आहे म्हटलं. बरोबर. त्यावेळेस मग थोडं वडिलांना डेअरिंग का ठीक आहे चला एवढं केलं, हा नाही करत, करून दिलं त्यांनी बी, फंडिंग करून दिलं. आम्ही देतो तुला, ज्यावेळेस तुझ्याकडे येईल त्यावेळेस मग आम्हाला पूर्ण करून दे. बरोबर बरोबर, ठीक आहे. तर मग आता म्हणजे असे तरुण आहे जे अपयशाने खचून जातात आणि ज्यांना पुन्हा परत आता उभं राहायचंय, तर त्यांच्यासाठी काही सल्ला देशील का? अपयश यश जिंदगीत प्रत्येकाच्या चालू राहतात. कोणाचा पहिले यश भेटतो मग अपयश भेटतो, कोणाला पहिले अपयश भेटतो, तोच माणूस यशाच्या ह्याच्यावर जातो. बरोबर. आणि म्हणजे एकदम लाईव्ह एक्झाम्पल झाला मी, माझा मित्र, आज आमच्या स्कूल मधली एक लाईव्ह एक्झाम्पल म्हणू शकतो ना मी. का आमच्या सोबतचे जे फर्स्ट बेंचर होते, ज्यांच्यावर टीचर लोकांना आज कॉन्फिडन्स होतं, आज ते पोरं 20-25,000 सॅलरीसाठी स्ट्रगल करतात. आणि आज जे पोरांवर कॉन्फिडन्स नव्हता, जे फेल झाले, जे टीचरनी आई वडिलांना सांगायचे पोरांच्या तुमचे पोरं काही करू नाही शकत, काही नाही करत, आज ते पोरं लाईफच्या अशा ह्याच्यावर आहे ना का एकदम बिंदास आहे, धंदा आहे सगळं, म्हणजे स्ट्रगल करताय बट आज सेट आहे लाईफ मध्ये. बरोबर. फक्त ते एकच गोष्टीमुळे आज त्यावेळेस ते नंतर आपले टीचर्स वगैरे जे बोलते, प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी बसलेल्या, आज त्याच्यामुळे आज पोरं सगळे सेटल आहे प्रत्येक जण. त्याच्यामुळे म्हणतो ना, एक समोरचा कधी कधी बोललेला पण चांगला असतो, वाईट बोललेला पण, त्याच्यामुळे माणसाला कळतं आणि आपल्याला कुठंतरी जायचं, आपल्याला काहीतरी करायचं, ते आपल्या एक हे असतं. काही काही जणांचं कसं नाही, हा बोलला तू का बरं बोलला, काही होत नाही त्या गोष्टी, कोणी बोललं की कोणी काही भेटत नाही. बरोबर. ती जे भेटणार ती गोष्ट भेटणारच, ते फक्त आपल्यावरती आहे. समजलं. मग आता तू या जर्नीमध्ये रोल मॉडेल कोणाला मानतो, असं कोणी आहे का? रोल म्हणजे स्टार्टिंग पासून माझं रोल मॉडेल कोणीच नव्हतं. कधी विचार नाही केला का नाही मला याच्यासारखं बनायचंय किंवा त्याच्यासारखं बनायचंय किंवा काय करायचं. लाईफ मध्ये एक टार्गेट होता, म्हणजे जे आपल्याला बोलले किंवा जे केलेलं आहे, जे आमच्या स्कूल मधल्या टीचर्स आहे ते वडिलांना बोलून सांगायचे किंवा आम्हाला म्हणायचे, त्यावेळेच्या त्या गोष्टी कधी कधी आपल्या मनाला पण वाईट वाटत नाही. आपल्या सगळ्यांना काय कोणाला चांगलं बोलता, मग आपल्याला असं का बरं बोलता, आपल्यातच काहीतरी त्या गोष्टी स्वतः डेव्हलप करत गेलो. एक त्यावेळेस स्कूल कॉलेजच्या टाइमाचा नंदन म्हणजे एकदम टपोरी, एकदम वल्गरफुल भाईगिरी, ते कॉलेजमध्ये घुसले का 4 पोरं बाई करणार, कोणी येणार बोलणार, एकदम म्हणजे म्हणतो ना असं काही बी झाले का फोन करणारे, दादा असं झालं तर. आणि आत्ताच म्हणजे अशी कंडिशन आहे माझी का मी फक्त माझ्या घरातून निघालो का, माझ्या बिझनेस वरून, माझ्या कॅफेवरून निघालो का मी घरी जातो. बरोबर. नाही तर पहिले म्हणजे घरातून इको पॉइंट म्हणजे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर जायला अर्धा तास लागायचा, त्याला भेटा त्याला भेटा त्याला भेटा. आणि आज असा टाइम आहे का 12-13 किलोमीटर मी घेऊन जातो, काहीच नाही.
मित्र नाही, जे आहे ते 2-4 जण तेवढं फोन वगैरे चालू असतं. पण त्या गोष्टीवरती म्हणजे पोरांना एवढं सांगणं आहे का, करा काही ना काही करत राहा त्याच्यामध्ये. कुठं ना कुठं भेटतो तो भेटतं, success. असं हो. नाही का तुम्ही म्हणशाल माझ्या घरच्यांनी नाही दिलं, मला हे भेटलं, मला ते भेटलं. म्हणजे कोणालाच कोणी आणून वाढून देत नाही. त्यांच्या घरच्यांनी ज्यांना वाढून दिलं आज ते पोरं कुठंच नाही. बरोबर. ज्या पोरांना नाही भेटलं ना आज तेच पोरं कुठं तरी लाईफ मध्ये आहे. खरंय. आमच्या 10वीच्या एक्सटर्नल एक्झामच्या वेळेसचा एक हे एक्झाम्पल आहे. एक पोरगा आणि त्याची आई होती. ते एक स्कूल मधून एक्झाम देत होते आणि पप्पा मला एक्झाम झालं घ्यायला एक्सटर्नल म्हणून. त्यावेळेचा पण आमचा ग्रुप एकदम खतरनाक ग्रुप, तो पोरांचा फुल सगळे फेल झालेले पोरं बिरं एकदम म्हणजे गाड्या बिड्या जायचं एक्झामला. त्यावेळेचा एक ग्रुप होता, एक नाव नाही लक्षात मला त्या पोराचं, पण मी त्याला रोज बघतो. त्यावेळेस त्याची मम्मी म्हणजे माझ्या मम्मीला बोलली होती का काय तुमचा पोरगा म्हणे काय करणार आहे म्हणे, एक्सटर्नल दिला तुम्ही आता एवढं हे करता जीव काढता. या स्टेप वाक्यामध्ये माझे एक स्कूलचे सर बोलले होते माझ्या वडिलांना, काय करणार तुमचा पोरगा येते. आणि म्हणजे आजची कंडिशन अशी दोघांच्या हिशोबाने असं कोणाला क्रिटिसाइज नाही करत किंवा मी असं नाही म्हणत का लई भारी आहे मी का मी लई केलं, पण आजची कंडिशन अशी का ज्या पोराची आई माझ्या आईला बोलली होती ना, तिचा पोरगा सकाळी 9 वाजता बस स्टॉपवर बसची वाट बघत उभा राहतो का मला बस कधी भेटल हे होईल. म्हणजे एक स्ट्रगल नाही का बस कधी येणार. त्याच्या समोर किती वेळा आम्ही बघतो का आम्ही कधी 4 व्हीलर मध्ये जातोय, कधी 2 व्हीलर मध्ये जातोय, बाई सर आम्हाला जायचंय, काही कोणाचं घेणं नाही, आपण स्वतः आपल्या याच्यावर समजलं. आणि आज जे टीचर लोक वडिलांना किंवा माझ्या आई यांना जे बोलले होते बोललेले होते, आजची कंडिशन अशी का म्हणजे जेवढं त्यांचं इयरली पॅकेज तेवढं मी माझ्या स्टाफला नेट वाटू राहिलो. म्हणजे याच्यापासून जे बोलले होते का नाही होणार हे नाही ते नाही, जेवढा त्यांचा मंथली किंवा इयरली पॅकेज येऊ राहिला तेवढा आम्ही रेंट देतोय, स्टाफला वाटतोय, सगळं करून राहिलो आज. म्हणजे अशी कंडिशन आहे का त्यावेळेस आम्हाला कुणी नाही दिलं ना, आम्हाला कोणी गायडन्स दिलं ना, आमच्या टीचर लोकांनी गायडन्स केलं. फक्त एवढं सगळ्यांचं म्हणणं काय करा नातेवाईकांचं मी तेच म्हणणं होतं. बरोबर काय करते आमच्याच घरातले आमचे नातेवाईक हॉटेल मॅनेजमेंट घेतलं आता कडे आलवणार का हे करणार का, आणि आज तेच नातेवाईक आईला त्यांना म्हणता का नाही लई भारी केलं तुमच्या पोरांनी. म्हणजे बोलायची लोकांची ट्यून असते, जग आहे शेवटी जे दिसणार तेच बोलणार. पोरांना म्हणजे आज क्राऊडला पण बोलायचं तेच का, आज तुम्ही म्हणणार आज आम्ही शोक करू हे करू लई भारी वाटतं, काही नाही त्या गोष्टीमध्ये. आम्ही पण भरपूर साऱ्या गोष्टी केल्या पण काही भेटलं नाही त्याच्यामध्ये. त्यावेळेस आम्ही झिरो होतो, आज आम्ही कमीत कमी विचार केला सगळं केलं तर कुठेतरी आम्ही आज मार्केटमध्ये लोक ओळखता पण आज आपण बोलू पण शकतो त्या गोष्टी. यंग क्राऊडला म्हणणं तेवढंच का भेटत काहीच नसतं, त्याच्यासाठी फक्त करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही करणार त्याच वेळेस गोष्टी. बरोबर. म्हणजे तेच तुम्हाला कोणी आणून नाही देणार. तुम्ही म्हणशाल टाइम आहे का, टाइम कोणाचा येत नाही, आमचा बी आला नाही, आम्ही पण केलं तेव्हा कुठं आमचं झालं. आम्ही बी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, त्याच्यामध्ये वडिलांशी भांडणं हे ते करून आज इथपर्यंत आलोय. पण तुमच्या पूर्ण एंटायर जर्नी मध्ये घरच्यांचा सपोर्ट आहे, तुमचे काही 4-5 मित्र आहे त्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची मेहनतीवर विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे तुम्ही आता इथपर्यंत आले. तर मग आता ह्या पुढच्या टप्प्यात तुमचे काही स्वप्न आहे का? असा असतो लाईफ मध्ये सपोर्ट. सपोर्टचा पण एक आता प्रत्येकाच्या लाईफ मधला अलग अलग असतात. मला सपोर्ट भेटला ज्यावेळेस मी करू शकत होतो, ज्यावेळेस मी माझी कॅपेबिलिटी दाखवली त्यावेळेस मला सपोर्ट केला. ज्यावेळेस माझी कॅपेबिलिटी नव्हती, मी 9वी फेल झालो हे झालो दुकाना करायचं, त्यावेळेस माझ्या वडिलांना पण माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता का आपला पोरगा काहीतरी करू शकतो. ज्यावेळेस जॉब केले वडिलांनी बघितलं केलं, आज वडील तिथे आले, जॉब मॅनेजर होतो त्यावेळेस आमचं म्हणजे जे आमच्या अंडर स्टाफ होता हे होता एवढं सगळं कॅपेबिलिटी बघून हे करून त्यावेळेस वडिलांना बी कॉन्फिडन्स होता का, म्हणजे आपण म्हणतो त्यावेळेस वडिलांना वाटलं हे 9वीत मी बोलला असतो त्या मला 5 लाख रुपये मला परत देईल, वडील बोलला असतं काय करू जे आहे ते बी तो घालत नाही. आज वडिलांना मी ऍटलीस्ट सांगू शकतोय, रात्री म्हणजे रात्री कधी बसलो आपण सांगू शकतोय अडचण आली मला लाख रुपये पाहिजे पप्पा मी तुम्हाला देऊन टाकतो, आज वडील सांगू शकता हा ठीक आहे घेऊन जा. आज वडिलांना माहिती केपेबल आहे, करू राहिले होऊन जाईल, करू शकताय. नसल्यावरती कोणीच करत नाही. बरोबर आहे. आज आपले म्हणजे मित्र बी असले तर आज तुमच्याकडे आहे तर मित्र आहे, नाही तर कोणीच नाही. राईट राईट. हातावर असतात आपल्यासोबत स्टँड असतात ते तर आहेच. आणि मग आता पुढचे काय स्वप्न आहे, म्हणजे काय ब्रँडिंग करणार, कॅफे अजून एक्सपान्शन करणार असं काही डोक्यात आहे का? एक्सपान्शन पण होणार कॅफे सगळं गोष्टी, बट एक टाइम लिमिट म्हणजे म्हणतो ना आपण एक टाइम टू टाइम गोष्टी होतात. आता सगळं एक सोबत
म्हणतो ना आपण नाही करू शकत आपण व्यवस्थित सगळं प्लॅनिंग वगैरे करून एक एक गोष्ट होणार कॅफे वगैरे एक्सटेंड करणार म्हणून अजून ब्रँड बनवणार पूर्ण सगळं एक्झिक्यूट करणार त्याच्यामध्ये की जसं इथपर्यंत आलो केलंय त्याच्या पुढे पण एक्झिक्यूट करणार हॉटेल्स वगैरे म्हणजे लाईक जो ड्रीम होता तो कम्प्लीट करणार पुढं सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये. ओके. आज कॅफे उद्या हॉटेल येणार हॉटेलचा रिसॉर्ट बी होणार नक्की नक्की येणार आपल्याला. बरोबर बरोबर. त्यासाठी फक्त एवढं जातं जेवढं मेहनत करावं लागेल स्वतः विश्वास आहे म्हणून इथपर्यंत आलं. बरोबर. तर मग आता एक असं वाक्य की जो नापास होतो तो नंतर पास पण होतो आणि म्हणजे यश पण मिळत जातो त्याला. तर मग आता एखादं एक असं वाक्य आहे का की तुम्ही श्रोत्यांसाठी सांगू शकाल असं काही? प्रत्येक अपयशाच्या पुढे एक यश असतो. बरोबर. फक्त तो कसा मिळवायचा ते आपल्यावर आहे. तुम्ही त्याच्यासाठी केलं तर तो तुम्हाला भेटून पण जाईल, तुम्ही नाही पण केलं तर तुमच्या समोर असलेलं पण तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यासाठी एकच आहे फक्त तुमचा विश्वास ठेवा स्वतःवरती मेहनत करा पुढं सगळं भेटणार. बरोबर. प्रयत्न करत राहा खचून जाऊ नका. तेच कधी वाटलंच का आपल्याकडून नाहीच होणार तर बस इथपर्यंत का बरं आले तेवढं विचार करून परत पुढचं चालू करा. तुम्ही म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी आहे 40व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी तुम्ही लाईफ रिस्टार्ट करू शकता. वयाच्या 50व्या वर्षी मी आज माझं सगळं एक्सपिरियन्स वगैरे सगळ्या गोष्टी बघून करून आज मी इथपर्यंत आहे. बरोबर. म्हणजे एक म्हणतो ना एक 11वी 12वीतला नंदन आणि आज आत्ताचा नंदन म्हणजे एक 5-6 वर्षाच्या जर्नी मधला एक डिफरन्स खूप मोठा आहे माझा. म्हणजे त्यावेळेस तो उडान टप्पूपणा करणं एकदम भाईगिरी आहे सगळं आणि आत्ताचा म्हणजे भाऊ कोणी बोललं की असं नगर किंवा तुमच्या लाईनीला असं म्हणजे एक तर जर्नी असते ती जणांच्या लाईफ मध्ये असतं. प्रत्येकाच्या घरच्यांनी म्हणतो ना आपण एक समजून घ्यावं लागतं प्रत्येकाच्या पोराला. बरोबर. या कोणी बी असं समजून घ्या का काय करायचं. बरोबर. तुमच्या पोरांना काय होतं का तुम्ही बी तुमच्या आई वडिलांना समजून घ्या. आपल्याला पण वाटायचं का आमच्या आई वडील असंच बोलतात पण आजच्या याला आपल्याला कुठेतरी आम्हाला म्हणजे खरंच बरं वाटतं काय म्हणतो ना आजच्या यंग जनरेशनला पण रस्त्यावरती टाळ्या वाजवण्यापेक्षा आपल्या वडिलांनी 2 फटके मारले तर कमी आपण व्यवस्थित आहे. बरोबर आहे. आज रिकामा म्हणजे 2 फटके 2 शिव्या दिल्या वडिलांनी आईने मारलं केलं पण आज आपण चांगलं यायला आज आपण दुसऱ्या वेळेस वळणाला नाहीये कोणत्या गोष्टींना. बरोबर. त्यावेळेस आम्हाला पण लय वाटायचं वडील बोलताय गाड्या नका फिरून हे नका करू. आज त्याचं महत्व कळतं कारण त्यावेळेस ऐकलं म्हणून आपण चांगल्या लाईनीवर आणि आज त्यावेळेस ते त्यांच्या पोरांना घरची सूट आज म्हणतो ना आपण आम्ही बघतो रस्त्याने कशातच काही नाही कोणी सिगरेट पितोय गांजा पिलेले कोणी दारू पिलेले म्हणजे काहीच लाईफ मध्ये अम्बिशन नाही नव्हतं. पैसा आहे उडवायचा आहे चाललंय बरोबर चाललंय. म्हणजे एकंदरीत पूर्ण आयुष्यामध्ये संयम पण खूप महत्वाचा आहे. जर पुढे जायचं असेल तर संयम पाहिजे. संयम शिवाय म्हणजे दुसरं काय. बिझनेसचं कॅफे ओपन केलं मला अजून पण आठवतं स्टार्टिंगचा 1 महिना म्हणजे दिवसाला मी 4 चहा विकून बसत होतो फक्त. अरे बापरे. आणि आजचा टाइम आहे का माझ्याकडे स्टाफ आहे आणि आम्हाला सुद्धा टाइम नसतो. हो बरोबर. कंटिन्यू काही ना काही चालूच असतं कोणी चालूच असतं त्याच्यात पण कधी आहे कधी नाहीये. संयम आज मला माझा स्टाफ पण चांगला भेटलेला आहे. आज स्टाफला बी मला म्हणजे घरच्या मेंबर सारखं वागावं लागतं. तेव्हा कुठं आज माझा स्टाफ माझ्या येणाऱ्या कस्टमर्सची पण तशी राहतात. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकाला जिथं ठेवायचं तिथं ठेवावं जिथं नाही पण प्रत्येक गोष्टीला हे करायचं तेव्हा कुठं तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि एक म्हणतो ना लॉंग रूट चालायचा आहे आपल्याला लांबपर्यंत सगळ्यांना घेऊन चालावंच लागतं. समजलं. तेच तुम्हाला लांबपर्यंत जायचंय तुम्हाला तुमचा टीम मेंबर तुमचे शेअर फ्रेंड तुमची फॅमिली प्रत्येक जण लागणार आहे. नातेवाईक बोलणारच आहे. नातेवाईक सरळ चांगलं बोलतात आज तेच नातेवाईक पहिले आम्हाला वाईट बोलायचे. बरोबर. म्हणजे काय केलं काय करणार आणि आज हे बघून म्हणता एकदम व्यवस्थित केलं झालं चालू असतं बघ तुम्ही प्रत्येक जण बोलत राहणार करत राहणार शेवटी एकच प्रत्येकाला म्हणणं आहे का जे विचार केले ना तेच करा. आपल्याला करायचं तर ती भेटेल असं नाही का आज मला इंजिनिअरिंग करायचं मग मेडिकलला चालू मेडिकल बी सोडून दिलं आता मी दुसरंच काही करू असं नाही करायचं. आम्हाला बी भरपूर वेळेस वाटायचं हॉटेल मॅनेजमेंट सोडून द्यायचं काय करायचं दुसरं काहीतरी करायचं पण नाही. एकच गोष्ट होती का आपण इथपर्यंत का बरं आहोत करायचं होतं सोडायचंच होतं वडिलांचे पैसे वाया घालायचेच होते मग आपण इथपर्यंत का बरं आहोत. समजलं.
ओके. मग तिथून परत तो एक मोटिवेशन होता. हा. म्हणजे आमचे जो पुण्याचा फ्रेंड सर्कल होता, आमचे मित्र 3-4 जण. आज 2-3 जण क्रूज वर आहे, एकाचं हॉटेल वगैरे संभाजीनगरला, कोणी पुण्यात अजून जॉब करताय, आता मी नाशिकला आहे. म्हणजे म्हणतो ना, एक स्कूल कॉलेज आणि जॉब नंतर एक जो म्हणतो ना 23-26 मध्ये तुमचा फ्रेंड सर्कल भेटतो, तो खूप इम्पॉर्टंट मॅटर करतो. तुम्ही तो फ्रेंड सर्कल कसा ठेवताय. बरोबर बरोबर. मित्र तुम्हाला वाईट लाईनला पण घेऊन जातात, मित्र चांगल्या लाईनला पण घेऊन जातात. समजलं. तुमच्यावर एक कसं होतं की तुम्हाला गाड्यांचा पण आहे शॉक. RX-100 विषयी आपलं बोलणं झालं, तर मग काय त्याच्याबद्दल काही सांगाल का, आणि गाड्यांचा शौक तुम्हाला कसा लागला? म्हणजे भरपूर 2013-14 पासून ज्यावेळेस गाड्या समजायला लागल्या, म्हणजे आमचं फॅमिली बिझनेसच गाड्या, पहिल्यापासून गाड्यांमध्ये सगळे. आमच्या बाबांकडे त्यावेळेस अँबॅसेडर होती. अँबॅसेडर, घरी रिक्षा, ट्रक, टॅक्सी. वडिलांना पण गाड्या चालवायचा शौक. आमच्या काका म्हणजे ऑलमोस्ट आमच्या फॅमिली सगळे जणांना गाड्यांचा शौक. गाड्या असल्यामुळे घरी भरपूर साऱ्या गाड्या वगैरे. तिथून एक क्रेज गाड्यांचा. आणि कधी कधी आपण बघत राहतो, यार गाडी आपल्याकडे पण असायला पाहिजे. R15 वगैरे पोरं म्हणजे कॉलेजमध्ये त्यावेळेस मी कॉलेजमध्ये फॅशनवर जायचो माझ्या वडिलांच्या, कधी मित्राच्या ऍक्टिव्हावर जायचो. बघून बघून का आपल्याकडे बी असलं पाहिजे वगैरे. तिथून एक क्रेज गाड्यांचा बघत राहायचं. मित्रांच्या गाड्या कधी 2013-14 साली एक मित्र सोबत भेट होतो, त्यावेळेस स्कोडा होती. त्यावेळेस म्हणजे नाशिक मधली फेमस स्कोडा, येल्लो कलरची स्कोडा सगळ्यात जास्त ती गाडी होती. ती बिलवून करून मग त्याच्यानंतर मित्रांनी स्पोर्ट्स बाईक घेतल्या, हे घेतलं. कॉलेज संपल्यावरती म्हणजे ऑलमोस्ट 11वीत गेलं त्यावेळेस मग एक R15 आली घरामध्ये, स्पोर्ट्स बाईक आली. म्हणजे एक हक्काची गाडी. त्याच्या माहिती नसलेल्या अशा गाड्या भरपूर. म्हणजे गाड्या येत आहे, जात आहे, फिरवत आहे, कॉलेजमध्ये सगळ्यांना माहिती आहे. तिथून मग भावानी R15 घेतली. त्यावेळेस पण मी फॅशनवर फिरायचो, कारण गाड्यांची कधी कमी नव्हती. मित्र कंटिन्यू घ्यायला यायचे, करायचे, त्याच्यामुळे गाड्यांची कमी अशी काही भासली नाही. बरोबर. गाड्या भरपूर घेऊन द्यायला कधी बी गाडी घेऊ शकत होतो, करत होतो. पण मित्र असल्यामुळे गाड्या कधी घेतल्या नाही. भाऊ गाडी घेतली, तिथून मग भावाने RX-100 घेतली. R15 बोर झाले भरून, आता नको R15. RX-100 घेतली. मग भावाने RX-100 चालवली, परत ती देऊन टाकली त्यांनी. त्यावेळेस तिथं पुण्याला असल्यामुळे आम्ही मोपेड गाडी बसले का चाललंय. बरोबर. बाहेर मग स्पोर्ट्स गाड्या नाही काही. आमच्याकडे आमची मेस्ट्रो होती त्यावेळेस, माझ्याकडे पुण्याला गेलेलो आम्ही तिकडे ट्रिपल सीट फिरणं करणं. मग तिथून ती गाडी, तिथून मग परत नाशिकला आलो. त्यावेळेस भावानी परत RX-100 घेतली, फुल कस्टमाइज वगैरे करून. घरामध्ये बुलेट, क्रेटा, मारुती व्हॅन आमच्याकडे त्यावेळेस, रिक्षा, भरपूर साऱ्या घरामध्ये सगळ्यांच्या. म्हणजे घरापासूनच गाडीची आवडची सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कारचा शौक आला. पोरांच्या बघायचो, करायचो. बाहेर पण असल्यामुळे क्लबचे वगैरे यांच्या कारच वगैरे बघून मग तिथून एक तो क्रेज लागून गेला होता. गाड्यांची उद्योग, भरपूर साऱ्या गोष्टी. ओके. तिथून त्याच्यानंतर मग आता सगळं एकदा समजायला लागल्यावरती नाट जिरल्यावरती आपण आपला आता आपली गाडी आणि तेच होऊन जातं. म्हणजे आपण जसं आयुष्यात मोठं होत जातो त्याच्यानंतर मोठं होतं, समजत चालतं, तेव्हा मग काही गोष्टी कळत जातात. वाटतं यार आपण काय करतो एवढं दर्पणा करून आपल्या करतोय. पण मग ते म्हणतो ना, तो विचार पण येतो डोक्यामध्ये का नाही यार आज आपण आपल्याला डिसाईड आहे. टेन्शन आज त्यांना कोणाकडे म्हटलं 100 रुपये खर्चायचे तरी 4 वेळेस विचार करा आपल्याकडे उद्या राहील का. पण आज आपण विचार करू शकतो, इथून जाऊन 10,000 रुपये लागतात, आजल जाऊन खर्च झाले, उद्या ढकला होईल, उद्या समजत चालतं. सगळं होत जातं. आपल्याला बी समजपणा येतो, आपल्याला गोष्टींना पस्ताव होतो, आपण असं नव्हतं करायला पाहिजे. त्यांच्या गोष्टींवरती आपल्याला असं वाटतं का नव्हतं बोलायला पाहिजे, करायला पाहिजे. ठीक आहे, मागं जाऊन आपण म्हणतो ना बरोबर नाही करू शकत, तर येणार याच्यामध्ये आपण ते समजून घेऊ शकतो. बरोबर आहे. पुढे त्या चुका नाही करू शकत. आज म्हणजे इथपर्यंत आलो, मला लाईफ सेकंड चान्स दिला. सगळ्या गोष्टी म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या माझ्या बरोबर. सगळ्यांना म्हणजे एक टाइम आला होता की असं बी वाटायला लागलं होतं का नाही करून त्या सोडून द्यावा गोष्टी, नाही राहावं काय चालू. पण त्याच वेळेस म्हणजे तेच जसं तुम्हाला बोललो, फ्रेंड्स वगैरे काय असतात का बोलता पण काही ते तिथून पण कधी कधी आपण त्या गोष्टीतून पण कमबॅक झाल्यानंतर माणूस सुधारतो. बरोबर. म्हणजे जो सुधारला तो सुधारला, नाही तर मार्क्स वाया गेला. बघितलेले का तिकडून पण समजून सुधरून करून आल्या, लाईफ सेकंड चान्स दिल्यावर पण
त्याच मिस्टेक्स रिपीट करता, बरोबर. न बोलता काय कोणी केलं नाही, हो, हे हो. नाही, ते नाही. मग काही नसतं हो त्याच्यात. बरोबर त्या आहे. गोष्टीला म्हणतो ना दिगच नाही. ज्यावेळेस लाईफ सेकंड चान्स भेटले तर तुम्ही काहीतरी करा. करा, बरोबर आहे. आणि आणि काय आता तुम्ही छोटं मोठं का असाल बट करा. बरोबर बरोबर. आणि तुम्ही प्रयत्न करताय, तुम्हाला प्रयत्न कराल, तुम्ही चुका कराल, चुकांमधून तुम्ही शिकणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही चुकांमधून नाही शिकले करणार नाही. हा आज आपण बी विचार करतो नाही आपण वडिलांना कसं बोलणार, आपण हा. घरच्यांना कसं बोलणार, आज आपण आईला कसं बोलणार. हा पण केल्या आता आम्ही चुका केल्या, आम्ही वडिलांना पण उद्धट बोललो, आईला हो, पण हो. बोललो, काही गोष्टी बोललो पण समजले. हा. हे नाही बोलायला पाहिजे. हो हो मनात ठेवून करण्यापेक्षा हम्म. समोरच्याला बोलून द्या. करून बोलून, द्या. बरोबर. तुम्हाला at least कळतं का हे कळतं. करायला पाहिजे, खरंय. हे करायला पाहिजे. खरंय खरंय. भरपूर साऱ्या गोष्टी होतात हो आणि ऍटलीस्ट समोरच्याला कळतं का मनात काय समोरच्या हो. गोष्टी होतात व्यवस्थित. बरोबर बरोबर. नाही तर मनात ठेवून गोष्टी कोणाला न सांगता तर मला माझं होतच नाही, हा माझं हा नाही मग मग ते असं कधीच नाही होत. एक तर बोला, कोणालाही बोला. आई हा. वडिलांना बोलताय, तुमच्या फ्रेंड्सला, तुला तुमच्या क्लास तुझी पार्टनर आहे, हो. तुझी फ्रेंड आहे, कोणी न बोला, बरोबर तेच. तुम्ही बोला, शेअर करा हम्म. किंवा स्वतःशीच बोला. हा हा सगळ्यात ते पण मोठं motivation आहे. मोटिवेशन तर तेच आहे, स्वतःच आहे. बोला आणि बरोबर करा. आहे, ते तर आहेच. तर तेच नंदन, तुझा प्रवास आता इथपर्यंत खूपच जास्त प्रेरणादायी होता आणि पुढे पण तू खूप चांगला यशस्वी होशील आणि पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. तर मित्रांनो, बघितलीत ना नंदन पुरोहित यांची कहाणी. शाळेत नापास होणं म्हणजे अपयश नव्हे, तर ते एक नवीन सुरुवात असते हे त्यांनी दाखवून दिलं. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लगेच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि असेच प्रेरणादायी किस्से ऐकण्यासाठी मनमौजी जुगाडला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा, कारण प्रवास अजून बाकी आहे. धन्यवाद.